आपल्या सातारच्या इतिहासामध्ये एक अत्यंत आगार नक्कीच डोळ्यासमोर प्रकल्प केलंय. हे सागर प्रकल्प नाही तर त्यांच्या मनातल्या दुसऱ्याच्या बद्दलच्या चांगल्या भावनांची शोध त्यांनी आपल्या भावनांमध्ये आपल्या मनातल्या भावना त्यांनी प्रज्वलित केलेल्या आहेत. ज्योतीनं तेजाची आरती करावी त्या पद्धतीनं त्यांच्या मनातली ज्योत देवते सगळ्या लोकांच्यासाठी जनतेसाठी आपण आपल्या मुख्य प्रवाहामध्ये आपण घेतलं पाहिजे. त्याचा हा ती पूर्ण होते आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे आणि विशेषतः महाराष्ट्रात आतापर्यंत कधी स्वतंत्र झालेला नाहीये, समाजामध्ये कधी आलेला नाही, मुख्य प्रवाहात आलेला नाही. त्यामुळे हा कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय आणि अर्थातच त्या भारतमाते आणि माझ्या ज्यांना आपण आपलं म्हणण्यासाठी जमलो त्यांचं आता स्वागत करूया. नंतर सगळ्यांचं स्वागत. आणि हे सगळं जमलं फक्त महाराज साहेबांच्या आशीर्वादामुळे. हे सांगायला आणलं ते मला भाषण करता येते. मी कॅमेरा मागचा माणूस, मी कॅमेऱ्याच्या पुढचा नाही किंवा मी कॅमेऱ्याच्या मागे लोकांकडे वधवून घेतो. इच्छा नसताना पण तुम्ही असं बोला तसं बोला. मला जेव्हा माझ्याकडे तेव्हा मला समजतं की बोलणं किती कठीण असतं. बोलणं जर इतकं कठीण असतं की करून दाखवणं किती अवघड असतं. याची प्रसिद्धी मला आली आहे. तरीसुद्धा मी आणि माझी मिसेस सुनीता आम्ही शेवटपर्यंत या बांधवांसाठी नक्कीच काहीतरी करत राहू अशी मी या परिस्थितीत वाई देतो. आणि महाराज साहेबांनी ते येऊन मला खरंच आपलंसं केल्यासारखं वाटतंय. आज 20 वर्षानंतर आज मला शेजारी बसायची संधी मिळाली. तृतीयपंथी काय आहे हे बघून काढण्यासारखं मर्म नाही. आणि तृतीयपंथी हा एक पुरुष आहे, बाई नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पाहताना माणसे विलक्षण नजर करतात. आज माझ्याकडे आपल्या जिल्ह्यातून 460 तृतीयपंथी आहेत, परंतु आज सुद्धा ते समाजामध्ये येण्यासाठी घाबरतात. आज आपल्याकडे काही नाशिकहून आलेले आहेत, काही रत्नागिरीहून आलेले आहेत, काही मोजकीच माणसं आपण या समारंभाला महाराष्ट्रात बोलवली. आणि मला वाटतं जगातलं पहिलं राष्ट्रगीत इथं झालं जे तृतीयपंथीने तुमच्या अध्यक्षतेखाली असं कुठंच घडलेलं नाही. आणि इथून पुढे घडेल का नाही त्याची शंका आहे. तृतीयपंथी काय आहे तर तृतीयपंथी माणसातलाच एक प्रकार आहे, पण तो जाणला जात नाही. आईच्या गर्भाशयात ज्यावेळेस बाळ असतं त्या बाळाच्या शरीरामध्ये ज्यावेळेस आईचे हार्मोन्स भरल्या जातात त्या हार्मोन्सच्या माध्यमातून ते बाळ वयानुसार त्याच्या हालचाली बदलतात. आणि ज्या वेळेला ते पालकांच्या लक्षात येतं की अरे हा असं मुलींगत का करतोय, मग काही वेळेस त्याला मारल्या जातं, छेडल्या जातं, काहींचा हात भाजला जातो, काहींना घरातून हाकलून दिल्या जातं, काहींना देवाला केल्या जातं, तर काहींवर रेप सुद्धा होतात. जवळपास असा अंदाज आहे की कमीत कमी 1000 ते 1500 वर्षापासून ही प्रथा जन्माला आलेली आहे. याच्या आधी होते पण त्यांच्याकडे बघितल्या गेलं नाही. जसं कळायला लागलं की हा एक समुदाय आहे तर कुणाच्या नावावर थापायचं तर त्या परमेश्वराच्या नावावर थापायचं. सगळ्याच गोष्टी परमेश्वराने केल्या असत्या तर तुम्ही आणि आम्ही जन्माला करू नसतो. तृतीयपंथी ज्या वेळेला जन्म घेतो त्यावेळेला त्यालाही माहित नसतं की अरे आपण तृतीयपंथी आहोत, पण समाजापासून त्यांना कळतं की हा तृतीयपंथी आहे, ह्याला देव आहे. त्यामुळे देवाच्या भीतीनं तृतीयपंथी वाढीत होत गेले. अनेक जणांवर रेपही झाले पण त्या रेपाची वाच्यता कुठेच झाली नाही. मग त्याच्यानंतर त्या मुलाला अजून वाढीत टाकतात. एखाद्या तृतीयपंथीचा रेप झाला तर शेजारी अरे हा वय आता छक्का आहे, त्याच्यावर रेप झालाय. मग रेप करणारा रामाचा अवतार होता का? रेप करणारा का पुरुष असतो का? रेप करणारा कुठल्या माणसात जमा असतो का? मग तो समाजामध्ये चालतो, समाजाला गुंड चालतो, समाजाला भाई चालतो, समाजाला दादागिरी करणारा प्रत्येक माणूस चालतो. पण तो स्वतःच्या कष्टावर जगतो, टाळ्या वाजून भीक मागतो, नाचून गाजून आपलं पोट भरतो, देवाच्या नावावर कारणा 2 पैसे कमवतो
तो वाईट नसावा. तो कुणाच्या चोऱ्या करत नाही, कुणाला गुंडगिरी करत नाही, कुणाला नालायक म्हणत नाही, कुणाच्या वाटेने जात नाही. पण तो जर रस्त्याने निघाला तर माणसं बोट करून म्हणतात, अरे हा छक्का आहे, हा चांगला नाही. छक्का चांगला नसतो का? त्याच्यात प्राण नसतो का? तो माणूस दिसतो का? अशा अनेक प्रश्नांनी आम्हाला घेतलं गेलं. मला आठवते जवळपास ह्या गोष्टीला 17 ते 18 वर्ष होऊन गेली महाराज साहेब. मी ही पहिली घटना ज्या वेळेला सातारमध्ये आलो तेव्हा मला मासाहेबांनी जवळ घेतलं होतं. अरे म्हणते आहेस ना तू, मग आम्ही काय टाकले का तुला? त्यावेळेस पहिल्यांदा मी वाड्यामध्ये आलो होतो आणि मासाहेबांनी मला आनंदाने मिठाईचा बॉक्स दिला होता. आजही मला सगळ्यात माझ्या आनंद दिला होता तर त्यांचं नाव मासाहेब आहे. माझ्या घरी मी गेलो, आईला सांगितलं, आई मासाहेबांनी असं केलं. त्याच्यानंतर मासाहेबांनी आमचे भरपूर कार्यक्रम घेतले. रंजना रावत मॅडम त्याबरोबर होत्या, स्मिता भोटे होत्या, राजेन खडीक होत्या. सगळ्यांच्या माध्यमातून येता एक जवळच जे मित्र मिळाले आर.डी. भोसले, त्यांनी कल्पना सुचवली, अरे हे असं मांडलं पाहिजे. आमच्या आयुष्याचा केवढा मोठा दिवस आहे आज. आम्हाला सुद्धा महाराज भेटले, बाकीचे मित्र मिळाले, माझ्या सगळ्या मुलींना आज घर मिळालं. केवढा मोठा आनंद आहे. आज आपल्या 12वी शिकलेली आहे आमची रोहिणी, पत्रकार आहे. तुला समाजामध्ये स्थान नाही का? का स्थान नाही? सगळं काही तिच्याकडे आहे, परंतु आज बाहेर आहे. वैभवी कराडवाडी महाराज साहेबांनी एका शब्दावर मंदिर बांधायला परमिशन दिली. महाराज साहेबांचे होते तेवढे उपकार फार कमी आहे. नाशिकहून आलेले आहेत, काही जण खूप शिकलेले आहेत, खूप अन्याय झालेला आहे. आमच्या घरात छक्का जन्माला आला यासाठी भाजलं. मला 20 रुपयाचे वडील, मी पुरुष आहे, मग मला मुलगा जन्माला आला. आता 20 माणसं जन्माला येण्याचा काही संबंध नव्हता. पण अशा सायको पद्धतीच्या लोकांना ठेवायचं काय आणि करायचं काय यासाठी मला स्वतःला आई व्हावं लागलं. ह्या सगळ्या माझ्या मुली, मी त्यांची आई आणि माझ्या आईने माझा स्वीकार केला. याच्यापेक्षा असं मोठं काय पाहिजे? आपलं घर, आपली माणसं. त्यामुळं हे सगळं धर्मात्मक होते ना महाराज. आणि एक संस्थाच काढली, धर्मदान. धर्मदान झाल्यावर राहिलं काय आमच्यात? फक्त माणसं ती मिळवतोय. आणि इथून पुढे आपल्या माध्यमातून खूप मोठं काम करायच्या विचारात आहे महाराज साहेब. आपण जर हात दिला तर हा आवाज संसदेपर्यंत पोहोचेल आणि तिथं का होईना एकदा तरी आम्हाला स्वतःचं घर, स्वतःचं नाव, स्वतःची ओळख मिळेल. हॉस्टेल आयडेंटिटी, आम्हाला आयडेंटिटीच नाहीये महाराज साहेब. आम्हाला गाडीचं लायसन नाही, स्वतःचं घर नाही, रेशन कार्डही नाही. आम्ही कोण आहोत हे आम्हाला लोक विचारतात. आमच्याकडे कुठल्याही पद्धतीची आयडेंटिटी नाही, कालही नव्हती, आजही नाही आणि उद्या कदाचित अशी आशा आहे आपल्या माध्यमातून मिळेल. आज मी समजतो की फ्रेंडशिप हे
साजरा करतात. मगाशी आपण सगळ्यांनी राष्ट्रगीत म्हणलं, पण खरोखर त्या राष्ट्रगीत मधले एक एक शब्द जर आपण त्याचं मनापासून जर अनुकरण केलं तर मग जसं आपल्याला जगायला अधिकार आहे तसं या लोकांना का नाही, आणि तो अधिकार असलाच पाहिजे. कारण ही त्यावेळेसपासून महाराजांनी असेल, महात्मा गांधी असेल, या लोकांनी ही शिकवण दिली. आणि आपण जर या लोकांना जवळ गेलं नाही तर मग आपल्यात आणि इतर जे काय प्राणी असतात त्यांच्यामध्ये फरक काय. देवाने थोडी आपल्याला बुद्धी जास्त दिली म्हणून माणूस म्हणून आपण जगतो, तसंच या सगळ्यांना सुद्धा अधिकार आहे. आणि यांच्याकरता जे जे म्हणून करावं लागेल ते या प्रसंगी मी सांगतो की कुठेही कमी पडणार नाही. एवढंच आपण सगळे इथं आला मनापासून, आणि खऱ्या अर्थाने तसं पाहायला गेलं तर एवढा पण मी काही देखणार नाहीये की या सगळ्यांसमोर माझं मनोगत व्यक्त करतोय. पण बाकी काय सांग, एकच आय लव्ह यू. गाला पॅन्ट सगळ्यांना एक जण ये ना तुमचा इथून समोर. Thank you.
तुझं